आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। ओव्हल कसोटीमध्ये भारताचा विजय झालेला आहे। आनंददायी बातमी समोर येते। ओव्हल कसोटीमध्ये भारताने विजय प्राप्त केलेला आहे। आताच्या घडीची महत्त्वाची आणि आनंददायक ही बातमी आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मयूर आपले प्रतिनिधी सोबत आहेत, तर काही वेळातच त्यांच्या सोबत सुद्धा आपला संपर्क होईल। ओव्हल कसोटीमध्ये भारताचा दणदणीत विजय झालेला आहे। भारताने इंग्लंडला हरवलेला आहे। अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात। मयूर आपल्या सोबत आहेत। मयूर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? तर ओव्हल कसोटीमध्ये भारताचा हा विजय झाल्याचं आपण पाहतोय। इंग्लंडवर विजय प्राप्त करण्यात आलेला आहे। इंग्लंडचा पराभव झालेला आहे आणि ओव्हर टेस्ट मध्ये भारताने इंग्लंडला हरवलेला आहे। हा दणदणीत विजय प्राप्त केलाय भारतानं। जिंकल्यानंतरची ही दृश्य समोर आलेली आहेत। सोशल मीडियावर हा फोटो शेअर करण्यात आलेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मयूर, ऋतुजा, अत्यंत रोमहर्षक असा हा सामना होता। या सामन्याने आता मालिका बरोबरीत सोडण्यात भारताला यश आलंय। अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी, ज्यात इंग्लंडचा सुरुवातीपासूनच दबदबा असल्याचं बोललं जात होतं, पण भारतानं या शेवटच्या सामन्यात अत्यंत रोमहर्षकपणे विजय, म्हणजे आज भारताला 4 विकेट्सची आवश्यकता होती आणि इंग्लंडला अत्यंत माफक म्हणजे 36 धावांची गरज होती। पण दिवसाच्या सुरुवातीलाच प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी इंग्लंडला कोणत्याही प्रकारची संधी दिली नाही सामन्यात आणि शेवटी सिराजने ॲटकिन्सनला बोल्ड करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलंय। त्याच्या आधी यशस्वी जयस्वालने शतकी खेळी करत भारताला एक चांगली धावसंख्या उभारून दिली होती, ज्याचं इंग्लंड पुढे आव्हान होतं। इंग्लंडच्या आत्ताच्या फलंदाजांचा फॉर्म बघता इंग्लंड हे सहज पार करेल असं बोललं जात होतं, पण प्रसिद्ध कृष्णा आणि सिराजने अत्यंत तिखट मारा करत दोघांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेत भारताच्या पदरात हा विजय पाडून मालिका बरोबरीत सोडवण्यात भारताला यश मिळवून दिलंय। मयूर, खरं तर ओव्हल कसोटी जिंकणं मुळीच सोपं नव्हतं। नेमकी कुणाची खेळी ही अधिक प्रभावात्मक राहिली? नेमका कसा शेवटच्या या ओव्हरमधला खेळ होता? भारताच्या गोलंदाजांना याचं विशेष क्रेडिट द्यावं लागेल। ज्याप्रमाणे इंग्लंडचे फलंदाज खेळत होते, म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं आपण तर इंग्लंडचे जो रूट आणि जेमी स्मिथ यांनी अफलातून खेळी केली होती। जो रूट हा अत्यंत फॉर्मात असलेला खेळाडू आहे, ज्याला रोखण्यात भारताला यश आलंय। या हॅरी ब्रूकने आणि जो रूटने दुसऱ्या डावात इंग्लंडला सहज पार करू शकेल अशा स्थितीत नेलं होतं, पण शेवटच्या दिवशी भारताने चमकदार कामगिरी करत भारताच्या विशेषतः म्हणजे फिरकीसाठी भारत ओळखला जातो खरा, फिरकी गोलंदाजांसाठी, पण भारताच्या वेगवान गोलंदाजांनी हे यश भारताला पदरात पाडून दिलंय। आणखी एक महत्त्वाचा मयूर, खरं तर इंग्लंडला जर जिंकायचं असतं तर 123 वर्ष जुना विक्रम मोडावा लागला असता। यापूर्वीची नेमकी भारताची खेळी कशी राहिलेली आहे, ज्यामुळे आजच्या या मॅच मध्ये फायदा झाला? ऋतुजा, शुभमन गिल पुढे एक मोठं आव्हान होतं। म्हणजे त्याची ही सुरुवातच आहे। या मालिकेसाठी तो तयार नसल्याचं बोललं जात होतं। जुने रेकॉर्ड्स आपण ठीक आहे, प्रत्येक यशस्वी कर्णधाराच्या सुरुवातीचा टप्पा हा महत्वाचा असतो। याआधी काय घडलंय, याआधी भारताला इंग्लंडमध्ये फारसं जिंकता आलेलं नाही, विशेषतः कसोटीमध्ये। पण आता पूर्णतः नवीन म्हणजे कोहली विना आणि रोहित शर्मा विना हा संघ इंग्लंडमध्ये गेला होता। त्यानंतर नौखा कर्णधार असताना सुद्धा भारताने आक्रमकतेने खेळ केला। त्यांच्या पदरात अपयश आलं सुरुवातीला। इंग्लंडने पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला हरवलं, पण नंतर भारताने पुन्हा ह्याच्यात परत येत भारताला हा विजय काही क्षणांसाठी थांबवते। आपल्यासोबत क्रिकेट विश्लेषक प्रसन्न संत सर जोडले गेलेले आहेत। सर, अत्यंत आनंददायी बातमी आहे। ओव्हल कसोटीमध्ये भारताचा 6 धावांनी विजय झालेला आहे। एकंदरीतच
खरंच या यशाकडे, या खेळीकडे कसं पाहताय?